सगळं तू लिहिलंयस? तू आपल्या रिलेशनचा इतका डीप विचार करतेस हे बघून खरंच खूप बरं वाटतंय. आजचा मेनू काय असेल बरं? शी बाबा, पारू असली ना की सगळं कसं व्यवस्थित पार पडतं. पोर नसली ना जीवाला नुसती रुखरुख लागलेली असते माझ्या. कशी असेल माझी पोर? काळजी लागून राहिली नुसती. सावित्री आत्या, हा आत्या. पारू बाळा, अगं काय सुरू आहे तिकडे? कशी आहेस तू बाळा? गेलीस आणि तिकडचीच झालीस का? फोन नाही, काही नाही. बोल ना, कसं आहे माझं बाळ? कशी आहेस तू? हे पारू बाळा, अगं बाळा तू रडतीयस का? हे माझ्या राजा, अगं नको ना रडू राजा. काय झालं मला सांग. हा, आत्याला नाही सांगणार का तू? बोल ना, सांग. मी कधी एकदा मिसेस आदित्य किर्लोस्कर होतीये मला असं झालंय. तुझी लाईफ पार्टनर. आता तर वाचायचंच. मालकाने दिलेली ऑर्डर आहे असं समज. हे बघ बाळा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तिकडे तुला आदित्य बाबांशी एकांतात बोलता येईल. तू तुझ्या मंगळसूत्राचं सत्य त्यांना सांगून टाक. सांग त्यांना की तू त्यांना नवरा मानतेस. अगं त्यांना पण कळू दे ना. पारू बाळा, अगं किती दिवस अशी घुसमटत राहणार आहेस? एकदा बोलून मोकळी हो. बघ बघ, सगळं ठीक होईल. नाही आत्या, मला माझी पायरी इसरून नाही चालणार. पारू बाळा, प्रेमात कसली आली आहे ग पायरी? आत्या, हे बघा, मला माझ्या आयुष्याचं सत्य आदित्य सरांना सांगून त्यांच्या सुखाच्या आडी यायचं नाही. पारू बाळा, अगं किती दिवस हे सिक्रेट तू आपल्या मनात लपवून ठेवणार आहेस? एक दिवस हे सिक्रेट तुझा जीव घेईल ग बाळा. आतापर्यंत ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये होती आणि माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ते सिक्रेट कोणालाही सांगणार नाही. आज मी तुला जे सांगितलंय ते ऐक. माझी शपथ आहे तुला. हे बघा आत्या, मला माहित आहे मी जो विचार करते ना तो फक्त माझ्याच मनात आहे. असं ते मी तयार केलेलं माझं जग आहे. त्या जगात कुणाला बी प्रवेश नाही. आत्या हे बघा, मला राहू द्या ना माझ्याच जगात. मी जर का या जगाच्या बाहेर पडले ना तर मला नाही झेपणार ते, मला माहित आहे. पण तरी बी तुम्ही बोलताय, तुम्ही शपथ दिली तर मी करीन एकदा बोलण्याचा प्रयत्न. बर, सावित्री काय मला स्वस्थ बसू देणार नाही. पण मला श्युरिटी आहे की सावित्री नक्कीच त्या पारूसोबत बोलत होती. कन्फर्म आहे. आणि काय काय सिक्रेट
सिक्रेट हा शब्द मी माझ्या कानांनी ऐकलाय, पण नेमकं काय सिक्रेट असेल? ह्या दोघांच्यात ना नक्की नक्की काहीतरी शिस्त आहे, पण काय हेच कळत नाही. आणि मी विचारलं तर नाही 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 नाही, ती सावित्री ना पुरती हुशार आहे, ती नाही सांगणार, ती ते सिक्रेट सिक्रेटच ठेवणार. पण पण ते काय आहे हे कळल्याशिवाय मला चैन पडणार नाही. अशा काही गोष्टी घडल्या ना माझा बीपी वाढतो, मला नाही पडत चैन. तर मी काय करू? काय करता येईल जेणेकरून त्या सावित्रीचं सिक्रेट मला कळेल? आयडिया. या सिक्रेट बद्दल वहिनींनी सावित्रीला विचारलं तर सगळं नीट सांगावं लागेल. वहिनी, 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 वहिनी. काय झालं दामिनी? कुठे आभाळ कोसळला आता? काय वहिनी, आभाळ कधीच कोसळू शकत नाही एवढंही माहिती नाही का तुम्हाला? हो बाई, मी विसरलेच होते. आभाळ कुठे कोसळतं? तू काय सांगायला आली होतीस ते सांग. वहिनी, तुम्हाला असं फार वाटतं ना की आपल्यापासून कधीच कोणी काही लपवत नाही, कोणीच तुमच्या पाठीमागे काही प्लॅनिंग नाही करत. पण आज तुमचेच विश्वासू लोक तुमच्या पाठीमागे काय प्लॅनिंग करतात माहितीये तुम्हाला? दामिनी, कोणाबद्दल बोलतेयस? वहिनी, अहो ती सावित्री, ती ना पारुशी बोलत होती. तर दोघींचं ना काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. कुठल्या तरी सिक्रेट बद्दल बोलत होती, मी माझ्या कानाने ऐकलंय. दामिनी, तू ऐकलंस मग ते सिक्रेट कसं राहणार आता? नाही नाही वहिनी, तसं नाही. मी ऐकलं, पण मी कुणालाच नाही सांगितलं. मी डायरेक्ट तुमच्याकडे आले. मी तुमच्याशिवाय कुणालाच नाही सांगणार ते सिक्रेट. आणि मी सिक्रेट आहे हे ऐकलं, पण काय सिक्रेट आहे हे नाही ऐकलं. तुमची शपथ, सॉरी, माझी शपथ. त्यांचं ना काहीतरी सुरू आहे, त्याबद्दल सिक्रेट आहे, पण सिक्रेट कळलंच नाही मला. आणि हा, एक महत्वाची गोष्ट समजली मला त्यातून. ते असं सिक्रेट आहे, म्हणजे त्या सिक्रेट बद्दल मला एवढंच कळलं की कोणाच्या तरी जीवाला धोका आहे. वहिनी, आपल्या आदित्यच्या तर जीवाला धोका नसेल ना? दामिनी, तोंड सांभाळून बोल. माझा पारूवर पूर्ण विश्वास आहे आणि आदित्यला त्रास होईल असं ती कधीही वागणार नाही. आता वहिनींना पिन मारते, सावित्रीला इथेच बोलवून घ्या आणि सगळं विचारा असं सांगते. वहिनी, नाही, आदित्यच्या जीवाला धोका नसेल तर चांगलंच आहे. मग कोणाच्या? पारूच्या? नाही म्हणजे बघा ना, बिचारीची 2-2 लग्न मोडली आहे तू, म्हणून तिच्या मनात आत्महत्येचा विचार तर येत नसेल ना? तिच्या जीवाला धोका नसेल ना? काय सिक्रेट आहे ना मला काही कळत नाही. वहिनी, मी काय सांगते ते ऐका. तुम्ही त्या सावित्रीला इथे आत्ताच्या आत्ता बोलवा आणि तिला विचारा काय सिक्रेट आहे, कसलं सिक्रेट आहे, आमच्यापासून काय लपवून ठेवते. मी एक काम, म्हणजे बघा, तुम्ही विचारा तिला, मी येते. वहिनी, मी एक काम करू का? मी सांगते, अहिल्या वहिनींनी तुला तिथे बोलवलंय. हा, मी नाही नाही सांगणार, नाही बोलवायचं, मी जाते. सावित्री, किती काम करते सगळं. तुझा हात मोडल्यासारखं झाला असेल ना आता पारू नसल्यामुळे. एवढं सगळं काम एकटीवर पडतंय, ओव्हरलोड असेल ना कामाचा. पण काय ग, आता पारू तिकडे गेल्यापासून बोललीस की नाही तिच्याशी? नाही म्हणजे इथे असताना एकमेकींना सोडत नाही तुम्ही अजिबात, करमतच नाही तुम्हाला एकमेकींशिवाय, म्हणून विचारलं. नाही जमलं फोन करायला मला तिला. माझे पण कामं होते ना, आणि ती पण तिकडे कामासाठीच गेली आहे ना उगाच. तिला माझ्यामुळे कशाला त्रास ना. तुमची मैत्री बघून खूप छान वाटतं ग मला. नाही म्हणजे इतकी काळजी घेता एकमेकींची. पण काय आहे ना सावित्री,
जेव्हा दोन घट्ट मैत्रिणी एकत्र असतात तेव्हा त्यांचे सिक्रेट्स पण असतात. नाही म्हणजे नाही का तू माझे सिक्रेट कुणाला सांगू नको, मीही नाही सांगणार, तसं तुमचंही काही सिक्रेट आहे का? कसलं सिक्रेट? मला कसलं सिक्रेट माहित नाही. कशाबद्दल बोलताय तुम्ही दामिनी मॅडम? कळेल कळेल, मी कशाबद्दल बोलतेय हे तुला आता लगेच कळेल. सावित्री, तुझं काहीच खरं नाही का आता? आणि ती मूर्ख पारू, ती जिवंत राहील की नाही हेही माहिती नाहीये मला. वहिनी चिडलेत, त्या तिला जिवंत ठेवतील की नाही कोणीच नाही सांगू शकत. तुला वहिनींच्या रागापासून वाचायचं असेल ना, तुमचं जे काही टॉप सिक्रेट आहे ना ते मला सांगून टाक. तू अशी वाचशील. बोल. दामिनी मॅडम कशाबद्दल बोलताय मला काही कळत नाही. नाही बरोबर आहे, तोंड उघडणार नाहीस हे माहिती होतं मला, पण काय आहे ना, तुमचं हे जे काही सिक्रेट आहे हे वहिनींना समजलंय. आत्ताच ते कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या की पारू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी लपवून ठेवू शकते. इतकी मोठी गोष्ट लपवताना तिला लाज कशी वाटली नाही. आणि असंही म्हणाल्या की माझ्या आदित्यच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. अहिल्या मॅडमना पारूचं सत्य कळलं तर नसेल ना? त्यांना आदित्य बाबा आणि पारूच्या लग्नाबद्दल कळलं म्हणूनच चिडल्या नसतील ना त्या? पण हे कसं शक्य आहे? हे सत्य फक्त मला आणि पारूलाच माहितीये. मग दुसरं कोण सांगणार? पारूने आदित्य सरांना सगळं मनातलं सांगितलं की काय? आहे ना असं काहीतरी सिक्रेट? ही इतका विचार करतेय म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं सिक्रेट आहे. काय आठवलं की नाही तुझं काय आहे ते सिक्रेट? नाही गो, तू अशी तोंड उघडणार नाहीस हे माहितीच होतं मला. आता वहिनींच्या समोर उभी राहिलीस ना, अशी पोटासारखी घडाघडा बोलायला लागशील है ना, तेव्हा सगळ्याची कबुली देशील. वहिनींनी तुला बोलवायसाठीच पाठवलंय मला. हे सगळं पटकन आवरायचं आणि यायचं. ये हा सावित्री, सिक्रेट सांगायला. काय करू आता? ही पोरगी फोन पण उचलत नाहीये. मेसेज करून ठेवते. हरुभाळ, तू आदित्य बाबांना सगळं सांगितलं आहेस का? मला अहिल्या मॅडमनी बोलावलंय. त्यांनी विचारलं तर मी काय सांगू कळत नाहीये. तू जर आदित्य बाबांना सगळं सांगितलं असेल तर माझ्या फोनला एक रिंग दे, आणि नसेल सांगितलं तर 2 रिंग दे. मग मी काय ते समजून घेईन. सगुने, ए सगुने, आतापासून मी तुला धुणार नाही. हा हा का म्हणजे काय? अगं मला वाटलं मला जे जाणवलं असेल ते तुलाही जाणवलं असेल. अगं खोळे, या सीटावर बसून माझ्या खांद्यावर हात ठेवला होता तिनं, आठवतंय ना?
मी कधी बी विसरू शकत नाही तो स्पर्श. सोने, तो खांद्यावरचा हात अजूनही जाणवतोय माझ्या खांद्यावर. मागे आहे. अरे काय झालं नानू दादा? तू मला फक्त नानू अशीच हाक मारायची. त्या पुढे जे बोललीस ना ते माझ्या नाजूक दिलाला पेलवणार नाही ग. तुला सांगतो कसं झालं. कसे माझ्या आत्यानं माझं नाव नीलकंठ नीलग्रीव नूतन सुंदर या असं ठेवलं होतं. मग माझ्या आईला माझी दया आली. तिला वाटलं या गोंडस चेहऱ्याला हे एवढं भलं मोठं नाव पेलवणार आहे का, म्हणून तिनं मला प्रेमानं नानू, कसं नानू असं नाव ठेवलं. आता तू बी मला प्रेमानंच बोलवशील ना, मग तू बी मला नानू अशी हाक मारायची. चालेल? चालतंय नानू. हा हा माझी बी गोष्ट तुझ्यासारखीच आहे बघ. हा म्हणजे माझ्या आईनं बी माझं नाव पार्वती असं ठेवलं होतं, हा. पण मला पार्वती अशी कुणी हाक मारलीच नाही. समजे ना मला पारूस म्हणतात. देवा, काय ही तुझी लीला. या शंकरासाठी साक्षात पार्वती पाठवलीस. कसे रे तुझे आभार मानू. नानू, पार्वती, आजपासून तू माझी, तुला मी पार्वतीच हाक मारणार. चालतंय. चालतंय. पार्वती, सगुने या आनंदात आज लिटिल लिटिल झाली पाहिजे. तुला पाहिजे का? हा? नाही नाही नको. अरे शाबास, व्हेरी गुड. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. अहिल्या, तू दामिनीला ओळखतेस, फक्त ती सांगते म्हणून आपण सावित्रीला जाब विचारायचा, हे नाही पटत आहे मला. ठीक आहे दादासाहेब, नका ऐकू माझं. पण उद्या उठून कुणाच्या जीवावर बेतलं ना तर मग मला विचारू नका. ये 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 सावित्री. सावित्री, तुला माहिती आहे ना तुला इथे का बोलावलंय ते? काय आहे ना, अहिल्या वहिनींना कधीच कुठली गोष्ट त्यांच्यापासून लपवून केलेली नाही आवडत. आणि तू आणि पारूने एक मोठं सत्यच लपवून ठेवलं ग त्यांच्यापासून. तुमचं जे काही सिक्रेट चालू आहे ना ते त्यांना समजलंय. सो आता अजिबात नको वेळ घालू, पट 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 बोलून टाक. बोल. सावित्री, मी गावाहून इथे आले तेव्हापासून असतो आमच्या सोबत. आदित्य आणि प्रीतमची काळजी घेतलीस, त्यांना आईच्या मायेने वाढवलंस, म्हणून मी बिझनेसकडे लक्ष देऊ शकले. आणि आदित्यला तू काहीही होऊ देणार नाही ह्याची सुद्धा खात्री आहे मला. पण आदित्यचा विषय येतो तेव्हा मी कुठलाच धोका पत्करू नाही शकत. त्यामुळे सांगून टाक, काय गुपित आहे? माझ्यासाठी आदित्य बाबा आणि पारू दोघेही सारखेच प्रिय आहेत. पण बहुतेक ती वेळ आली. मी आता सत्य सांगायलाच हवंय. त्याशिवाय हा गुंता सुटणार नाहीये.